नालासोपारा येथील प्रगतीनगर परिसरात व्हिसा संपल्यानंतरही बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांवर मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात मोठी कारवाई केली होती। यापैकी काही जण शहरात सुरू असणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रकरणात दोषी आढळल्याचेही आढळून आले होते। त्यामुळे पोलिसांनी जवळपास 240 नागरिकांना ताब्यात घेतले होते। आता हीच कारवाई मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांच्या खिशाला कात्री लावणारी ठरत आहे। 240 पैकी 166 परदेशी नागरिक सध्याच्या घडीला पोलिसांच्या ताब्यात आहेत। तर या नागरिकांच्या जेवणा खाण्याचा आणि देखभालीचा खर्च भागवण्यासाठी पोलिसांना दैनंदिन 70,000 रुपये इतका खर्च करावा लागत आहे। नेमकी अडचण काय आहे पाहूयात। मुंबईतील दादर येथील भोईवाडा येथे नवीन सुसज्ज असे डिपोर्टेशन सेंटर म्हणजेच निर्वासन केंद्र उभारण्यात आले आहे। मात्र महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत केंद्राचे उद्घाटन रखडल्यामुळे केंद्र अद्याप तरी बंद आहे। परिणामी वसई विरारमधील कारवाई दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या परदेशी नागरिकांना वसई विरार, नालासोपारा आणि माणिपूर परिसरातील तात्पुरत्या निर्वासन केंद्रात ठेवावे लागत आहे। यासाठी पोलिसांनी खाजगी बंगले, आश्रम आणि महापालिकेचे सभागृह भाड्याने घेण्यात आले आहेत। जेवणासाठी हजारोंचा खर्च करण्यात येतोय। वसई विरार पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या नागरिकांमध्ये नायजेरिया, घाना, युगांडा आणि टांझानिया यांसारख्या आफ्रिकन देशातील लोकांचा समावेश आहे। त्यांच्या आहारानुसार दररोज 35 किलो चिकन आणि 40 किलो मटण, 400 अंडी, मोठ्या प्रमाणात ब्रेड, पाव, दूध आणि फळे तसेच तांदूळ आणि इतर धान्याचा पुरवठाही पोलिसांकडून केला जातोय। या सर्वांचा खर्च भागवण्यासाठी एकट्या तुळींज पोलीस ठाण्यातून दररोज 51,800 रुपये इतका खर्च केला जात आहे। तर वालीव, नायगाव, वसई, आचोळे आणि माणिपूर पोलीस ठाण्यातून प्रत्येकी 3,000 रुपये दररोज नाश्ता आणि चहासाठी खर्च केले जात आहेत।